आपला कुठला दुसरं चालू होतं निदानस्थान झाला होता अध्याय रक्तपित्त निदान. ठीक. मार्ग झालं होतं. मार्गो पुनरस्य द्वौ ऊर्ध्वंच अधश्च तद्बहुश्लेष्मणे शरीरे श्लेष्म संसर्गात ऊर्ध्वं प्रतिपाद्यमानं कर्णनासिका नेत्रास्येभ्यः प्रच्यवते बहुवाते तु शरीरे संसर्गात अधः प्रतिपद्यमानं मूत्रपुरीशमार्गाभ्यां प्रच्यवते बहुश्लेष्मवाते तु शरीरे श्लेष्मवादसंसर्गात् द्वौ अपि मार्गौ प्रतिपद्यते तौ मार्गौ प्रतिपद्यमानं सर्वेभ्यः एव यथा उक्तेभ्यः खेभ्यः प्रच्यवते शरीरस्य. ख्य स्रोतस जे काही सगळे मार्ग असतील त्वचा वगैरे या सगळ्या मार्गातून सुद्धा रक्तस्राव होतो. तत्र यत् ऊर्ध्वभागं तत्साध्यं विरेचनम् उपक्रमणीयात् यत्वात् बहु औषधत्वाच्च यद् अधोभागं तदप्यं याप्यं वमन उपक्रमणीयत्वात् अल्पौषधत्वाच्च यद् उभयभागं तद् असाध्यं वमन विरेचनयोगित्वात् अनौषधत्वाच्च इति. आता या ज्या काही सगळ्या गोष्टी का बरं साध्य आहेत किंवा का असाध्य आहेत किंवा का बरं त्याला याप्य म्हटलं आहे, हा सगळा काही भाग जो काही आहे तो पुढचे काही श्लोकांमध्ये आला आहे. सूत्र क्रमांक 10 वाचा पहिल्या बेंचवर. रक्तपित्तप्रकोपस्तु खलु पुरा दक्षयेदुध्वंसे रुद्रकोपामर्षग्नीनां प्राणितां परिगच्छादि प्राणानां भवज्वरमति. एकदा वाचा. रक्तपित्तप्रकोपस्तु खलु पुरा दक्षयज्ञोध्वंसे रुद्रकोपमर्षग्नीनां प्राणितां परिगच्छादि प्राणानां भवज्वरमति. रक्तपित्त प्रकोपस्तु खलु पुरा दक्षयज्ञोध्वंसे रुद्रकोपामर्षाग्नीनाम. अमर्षाग्नीनाम अमर्ष अभिनिवेश. अभिनिवेश म्हणजे आवेश असणं, तत्समान कृती असणं किंवा काय म्हणूया की तेव्हाची परिस्थितीनुसार तो व्यक्ती कसा वागतो ते. कशा अर्थाने रुद्रकोप. रुद्रामध्ये क्रोधाचा आवेश होता आणि त्याच्यापासून जे काही व्याधी निर्माण झाले त्यातला पहिला व्याधी आहे ज्वर आणि बाकीचे मग एक एक त्याप्रमाणे व्याधी निर्माण झालेले आहेत. 8वा अध्याय निदानस्थान काढ. सूत्र क्रमांक 24 नाही 16. सूत्र क्रमांक 16 ते 19 मध्ये. काय नाव सूत्र आहे वाच. 16 त्याच्या खालचं. निदानार्थ करो लोगो रोगस्यापचारेते तद्यथा ज्वरसंताप रक्तपित्तमुदीरेते रक्तपित्ताज्वरस्ताभ्यां शोषश्च अपि उपजायते विहाभिवृद्ध्या जठराश्चोत एव च परशोद्यो जाठरं दुःखं गुल्मश्च अपि उपजायते. पुढे प्रतिशायत भवेत् कासः कासात् संजायते क्षयः क्षयो रोगस्य हेतुत्वे शोषम् अपि उपजायते शोषस्य अपि उपलभ्यते उपजायते. ठीक आहे. काय सूत्र सुरुवात काय दिली. निदानार्थ कर रोगो. जे काही पहिल्या व्याधीचं निदान आहे त्याच हेतूंनी जर वारंवार सेवन झालं किंवा त्याच निदानाचं वारंवार सेवन झालं तर पुढचे सगळे व्याधी निर्माण होतात. काय येतात. पहिल्यांदा ज्वर संतापात रक्तपित्तम उदीर्यते. ज्वर असेल आणि त्या व्यक्तीने जर सातत्याने संताप लक्षण किंवा क्रोध लक्षण कोप लक्षण जर दिसलं किंवा त्या हेतूचा सेवन केलं निदान झालं तर पुढचा व्याधी निर्माण होतो तो रक्तपित्त. त्याच्यानंतर पुढे पण संताप या लक्षणानंतर बाकीचे जे काही मूळ ज्वराचे हेतू असतील त्या सगळ्या ज्वराच्या हेतूंनी निर्माण होणारे हे पुढचे व्याधी. हाच क्रम
निदानस्थानामध्ये आलेला आहे. आता हे इथं ठीक आहे की काही ठिकाणी शोष वगैरे आलं आहे, म्हणजे साधारणतः शोष वगैरे लक्षणं का आली आहेत, तर संताप हे लक्षण ज्या ज्या अवस्थांमध्ये दिसतं, संताप म्हटल्यानंतर साधारणतः समावेश होतो उष्णगुणाचा. आणि उष्णगुणाचा समावेश झाला म्हणजे उष्णगुण काय करणारे, जे काही अतिरिक्त द्रवत्व आहे, अतिरिक्त म्हणण्यापेक्षा आवश्यक द्रवत्वसुद्धा ते कमी करतं, शरीरातलं स्निग्धत्व कमी करतं. जे काही अंबू कर्म आहे, जलद कर्म आहे, ते कमी करतं. जसा पाचक पित्ताचा श्लोक आहे, काय आहे, तम पंचात्मकम तत्र पक्वाशाय मध्यगम त्यक्त द्रवत्वम पाकादी. पुढचं काय आहे, कर्मणा अनलशित. आणि कुठला गुणोत्कर्ष आहे, उष्ण, केवळ उष्ण गुण आहे. आणि त्याने काय द्रवत्व कमी केलं आहे, म्हणजे साधारणतः काय झालं, प्रत्येक गोष्टीचं पचन सुरू झालं, मग काय होतं, रिडक्शन होणार आहे. आपण व्यवहारात तेच करतो ना. एखाद्या गोष्टीमध्ये पाणी जास्त झालं, तुम्हाला आता याच्यामध्ये रसशास्त्रामध्ये शोधन असतील रसद्रव्यांचे, तर काही द्रव्यांचे शोधन आहे, काय करतात, पाण्यामध्ये उकळत ठेवा, पूर्ण पाणी इव्हॅपोरेट होईपर्यंत उकळायचं. कशासाठी, तो शेवटी जो काही त्याचा घन भाग असेल तो शिल्लक राहायला पाहिजे. अवलेह कल्पना करतो आपण. काय करतो आहे, द्रवत्व जेवढं कमी करता येईल तेवढं कमी करतो. कशासाठी करतो, उष्णत्व वापरून करतो. मग हा शोष वगैरे हे व्याधी निर्माण होण्याचं कारण उष्णत्वामुळे येणार आहेत. पण साधारणतः क्रम अशा अर्थाने लक्षात ठेवायचा, किंवा पुढे पण जेव्हा कुल्म वगैरे येईल तेव्हा तेच होणार आहे बऱ्यापैकी, की हे सगळे व्याधी एका क्रमानंतर दुसऱ्याने. कारण बऱ्याचदा आधीच्या व्याधीचा हेतू हा पुढच्या व्याधीला कारणीभूत ठरू शकतो. म्हणून हे ज्वरानंतर येणारा रक्तपित्त, यासाठी ते सूत्र आले. पुन्हा एकदा मूळचं सूत्र, निदानस्थान, दुसऱ्या अध्यायातलं काय, प्राणीनाम परिगत शरीराम प्राणानाम अभवत ज्वरम अनु. आता ज्वरानंतर निर्माण होणारी जे काही आहेत पुढचे, ते कोणामुळे निर्माण झाले, कोप, रुद्र. कारण रुद्राची निर्मितीच मुळात कशी आहे, किंवा ज्वराची निर्मिती काय आहे, क्रोधातून आहे. त्या सतीने यज्ञात उडी मारली, शंकरांना राग आला, सांगितलं होतं जाऊ नको, ऐकलं नाही. मग आता काय, सगळ्यांनीच भोगा परिणाम. त्यांचं एक बरं आहे, कोणी सुटत नाही, येईल त्यांना मारून काढायचं. पूर्ण यज्ञामध्ये सगळ्यांचा विध्वंस केला. सगळ्यांचा केला म्हणजे यज्ञदेवतेचे डोकं उडवलं, त्याला शेवटी घोड्याचं डोकं बसवलं. म्हणून तुम्ही जिथे जिथे यज्ञाचा उल्लेख पाहाल तिथे त्याला घोड्याचं डोकं दिसेल तुम्हाला. काही ठिकाणी मेंढ्याचा उल्लेख येतो. काहींचे पाय तोडले, काहींचे डोकं फोडली, काहींना पळवून लावलं. काय आहे, क्रोध. म्हणून ज्वरचिकित्सा अध्यायामध्ये सुद्धा शेवटी प्रश्न तोच आहे, की जेव्हा हा रुद्र सगळं झाल्यानंतर शंकराकडे येतो आणि म्हणतो मी काय करायचं, आता माझं काम ते इथलं झालं, पुढचं काय. मग तो काय म्हणतो, पृथ्वीवर जा, जिथे जिथे क्रोध दिसेल तिथे ज्वर रूपामध्ये तू कार्य कर. म्हणून ज्वराचं पहिलं रूप दिसताना तिथे क्रोध दिसला. आणि मग क्रोधापासून जे निर्माण होणारे पित्तप्रधान व्याधी, क्रोध म्हटलं की पित्त, मग जे जे व्याधी पित्तप्रधान आहेत ते सगळे संताप या हेतूने येणार आहेत. आता जर समजा पहिला हे आधीचा हेतू बदलला, जर स्निग्ध पकडला आपण, अतिस्निग्ध आहार घेतला, तर मग त्या क्रमाने व्याधी बदलतील. मग कदाचित पहिला प्रमेह असेल किंवा कुष्ठ असेल, मग कुष्ठापासून प्रमेह निर्माण होतो. बऱ्याचदा मग ही अवस्था पाहतो की जे जे प्रमेहापासून दीर्घकालापर्यंत पीडित ते नंतर त्वक रोगामध्ये जातात. कारण काय, अतिस्निग्ध गुण असू शकतं, ते पुढे जाऊन स्थौल्यामध्ये जाऊ शकतात, कदाचित ते कारण असू शकतं. कदाचित पुढे जाऊन बाकी कुठले मेदोरोग, वृक्करोग त्याच्यामध्ये जाऊ शकतात. कारण काय असेल, कदाचित तिथे निदानार्थकरमध्ये मुख्य निदान अतिस्निग्ध, अतिद्रव असू शकेल. हे उदाहरण त्याने फक्त जरी उष्ण गुणासाठी दिलं असलं, संताप या लक्षणासाठी दिलं असलं, कोप या लक्षणासाठी दिलं असलं, तरी पुढच्या भागात जाऊन तुम्ही बाकीचे हेतूंचा विचार करू शकता. तिथे ती लिस्ट तयार करू शकता. वृक्ष पकडलं तर वृक्षाचे वेगवेगळे व्याधी निर्माण होतील. मग वातव्याधी असेल, वातव्याधीतले जे काही नाना म्हणजे 80 असतील किंवा त्याचे काय सामान्य व्याधी येतील त्याच्यानुसार वातव्याधींची ती संख्या तेवढी असू शकते. मग ते आपल्याला ओळखावं लागेल की नक्की त्याचा मूळ हेतू बदलला आहे व्याधीचा की एकच आहे, की त्याचा उपद्रव म्हणून सुरुवात झाली, की उदरक म्हणून निर्माण झाला आहे. कारण उपद्रव आणि उदरक हे त्याच ठिकाणी आलेलं आहे त्या अध्यायामध्ये.
उपद्रवामध्ये काय आहे की व्याधी बरा नव्हता काहीतरी वेगळाच निर्माण करतो, त्याचे परिणाम दिसतात उपद्रवामध्ये किंवा उदरकामध्ये सुद्धा. मग या पद्धतीने आपल्याला विचार करावा लागेल की मूळ हेतू काय आहे, त्याच्यामुळे हा व्याधी निर्माण झाला की व्याधीने स्वरूप बदललं आहे की हेतूंमध्ये बदल झाला आहे, कशासाठी चिकित्सा करायला सोपं जातं. जर सातत्याने पित्तप्रधान हेतू आहे आणि व्याधी पण पित्तप्रधान आहेत तर तुम्ही पित्तशमनाची औषधं देऊन चिकित्सा करू शकता. पण द्रवप्रधान हेतू आहे आणि व्याधी पित्ताचे आहेत, मग इथे चिकित्सा बदलेल. तुम्हाला पित्तशमन करून उपयोग नाही, अतिरिक्त साठलेले द्रव कमी करावं लागेल. वृक्षप्रधान हेतू आहेत, वृक्षाचं गुण बदलावे लागतील, मग तिथे स्निग्ध औषधी वापरावे लागतील. म्हणून गृहिणीमध्ये घृतकल्पना पण वापरल्या चिकित्सेत. का? जिथे जिथे वृक्षत्व आलंय, तीक्ष्णत्व आलंय, तिथे घृत वापरता येते. पण जिथे द्रवत्व आहे, अतिस्निग्धत्व आहे, तिथे तुम्हाला चूर्ण वापरता येईल, तिथे क्षार वापरता येतील. मग कुठे क्षार कल्पना वापरायची, कुठे घृतकल्पना वापरायची, कुठे क्वाथ वापरायचे, कुठे वटी वापरायच्या, कुठे गुटी वापरायच्या, कुठे अवलेह वापरायचे, कुठे तेल वापरायचे, हे ठरणार कोणावर आहे? संप्राप्ती कुठल्या गुणाची. मूळ संप्राप्तीत कोण कोण भाग घेतं त्याच्यानुसार व्याधीमध्ये तुम्ही चिकित्सा ठरवा. मग एकाच व्याधीमध्ये एवढी मोठी चिकित्सेची लिस्ट असते, काय कारण आहे त्याचं? का नाही फक्त 5च औषधं देऊन मोकळे केले यांनी? एवढे कल्प काढायची गरज काय पडली? म्हणजे हे सांगायचं झालं, बस जरा 2 मिनिटं. बऱ्याचदा आपली कदाचित चर्चा झाली असेल, मला माहिती नाही, पण आमचं 2 वर्षापासून काही जणांनी एक काम सुरू केलं होतं की एक व्याधी घ्यायचा आणि त्याच्या अवस्थांमध्ये वापरले जाणारे कल्प याच्यावर विचार करायचा, कुठले कुठले. माझ्याकडे श्वासचा विषय आला. त्या अजूनही असं होतं की कुठल्याही औषधांच्या संदर्भात, मग भैषज रत्नावली असेल, भारत भैषज रत्नाकर असेल, सिद्धयोग संग्रह असेल, काढला की कुठला तरी एक नवीन कल्प समोर येतो की हा श्वासामध्ये वापरला जातो. माझ्याकडे तर जवळपास 350 ते 300 कॉम्बिनेशन सापडली की जी श्वासामध्ये वापरली जातात. एकेरी द्रव्य तर आहेतच, तेलं आहेत, घृत आहेत, वटी आहे, अवलेह आहेत, क्वाथ आहेत, रसकल्प आहेत, रस नसलेल्या गुटी वटी आहेत, आणि यांचे मिळून जवळपास 200च्या आसपास कॉम्बिनेशन्स आहेत की कोणाकोणाबरोबर काय दिलं तर कुठल्या प्रकारच्या श्वासावर काम करतं. एवढं होऊनही सुश्रुतांचं वाक्य येतं, कृच्छ्र साध्य आहे, तमक श्वास, तुम्ही काही करा बरा होत नाही. मग जर फक्त एकाच व्याधीमध्ये जर तुम्हाला जवळपास आपण किमान 300च्या आसपास जर तुम्हाला कल्प मिळत असतील वापरायला, हे जे सापडलेत ते वापरात असलेले आहेत, ते जे वापरात नाही आहेत ते तर लक्षातही येत नाही की कोणी कोणी काय काय वापरलेत. मग असं म्हटलं तर आपल्याकडे जर खरंच सगळ्या औषधांचं बाड काढायचं झालं तर कमीत कमी 5,000 ते 6,000 पानांचं बाड तयार होईल सगळं मिळून. एवढे कल्प आपल्याला माहिती आहेत किंवा आपल्याकडे आहेत. तुम्ही भारत भैषज रत्नाकर जर जाऊन पाहिलं तर ते 5 पार्ट आहेत त्याचं लायब्ररीमध्ये, कधी तुम्हाला प्रॅक्टिकल्समध्ये लागेल नंतर काही दिवसांनी. त्यातही काही कल्प नाही आहेत की जे नंतर वापरात आले आहेत किंवा मॉडिफिकेशन्स झाली आहेत. काही वैज्ञानिक स्वतः मॉडिफाय केली आहेत किंवा काही परंपरांनुसार मॉडिफाय झाली आहेत. काहींना मान्यता नाही आहे, काही जण काय म्हणतात त्यांच्या वंशपरंपरेनुसार तयार करतात आणि वापरतात. असे कितीतरी कल्प सापडतात. म्हणजे काही पाठ तर एवढे मजेशीर सापडलेत की त्यातला आपल्याकडे वापरला जाणारा पाठ वेगळा आहे, बंगालमध्ये तयार केला जाणारा पाठ वेगळा आहे, काश्मीरमध्ये तयार होणारा पाठ वेगळा आहे. नाव एकच आहे. तुम्ही जर श्वास कुठार रस काढला तर त्याच्यात कमीत कमी 5 ते 6 स्वतंत्र पाठ आहेत आणि प्रत्येकातले कंटेंट वेगळे आहेत. एखाद दुसरं कंटेंट बदलतं की हेच पाठ बदलतं. इच्छाभेदी रस 3 का 4 पाठ आहेत त्याचे वेगवेगळे, आणि 4ही पाठांना अनुपान वेगळी आहेत. म्हणजे एका ठिकाणी तर स्पष्ट सांगितलं की गार पाणी ते अनुपान, पुढच्या पाठाला लगेच सांगितलं इथे गार पाणी अपथ्य, गरम पाणी अनुपान आहे. आम्हाला कुठे माहिती आहे आम्ही कुठल्या पाठाची वापरतोय ते. काही वेळेस पाठ एकसारखे आहेत पण प्रोसिजर वेगळ्या आहेत. काही वेळेस 2, 3, 4 वेळा भावना देऊन तयार केलेले आहेत. काही वेळेस कुपीपक्व रसायन करून खरल केलेलं आहे. बरेच फरक पडतात. मी एवढे सगळं वापरायचं कुठे? संप्राप्तीपासून. हेतू पहा, कोणाकोणाच्या हेतूंमध्ये बसतं आहे, कुठल्या संप्राप्तीला नक्की ते भंग करतं आहे, तो तुम्हाला पाठ वापरता येतो.
काही व्याधींमध्ये किंवा काही पाठ असेल की त्याच्यामध्ये फलश्रुतीमध्ये श्वास नाही आहे, पण अन्नमय स्रोतसावर काम करतो. आणि श्वासाची सामान्य संप्राप्ती आहे, त्याच्यामध्ये अन्नमय स्रोतस, उदकवह स्रोतस आणि प्राणवह स्रोतस, तिन्ही स्रोतस येतात. मग तुम्हाला प्राणवावर वापरायचं आहे, पण अन्नवावर पण काम करायचं आहे. मग काय, आता तुम्ही जर यगो जोशी सरांचं रुग्णचिकित्सेवरचं एक पुस्तक पाहिलं तर त्यांनी श्वासामध्ये रसपरपटी वापरली. परपटी कल्पना आपण अग्नीवर वापरतो, ज्याचा अग्नी उत्तम करायचं असेल ते, विशेषतः ग्रहणी असेल तर आपण वापरणारा कल्प आहे. पण ते सांगतात परपटीसारखा, रसपरपटीसारखा चांगला कल्प नाही आहे ज्याच्याने श्वास कमी होतो, वापरून पहा. फरक पडतो तुम्हाला कुठे वापरायचं आहे ते. चिकित्सा ठरवताना संप्राप्तीला किंवा हेतूंना महत्त्व का ते इथे, आणि आपण बऱ्याचदा गोंधळ तिथे घालतो. सगळेच घालतात की थेट व्याधी विपरीत औषधांच्या मागे लागतो, हेतू विपरीतचं लक्ष देत नाही, रिझल्ट्स मिळत नाहीत. एक दुसरी एक गोष्ट होते की हेतू विपरीतकडे लक्ष घातल्यामुळे कदाचित रुग्णांना पटकन फरक पडत नाही. ते म्हणतात नाही, त्रास कमी नाही झाला, पण आपल्या दृष्टीने लक्षणांमध्ये फरक झालेला सापडतो. मग हे आपल्याला त्याला समजावून सांगणं एक फार मोठा टास्क असतो की बाबा रे फरक पडतोय, तू जरा लक्ष दे. तुम्ही एक दोनदा म्हटल्यानंतर ते कबूल करतात, हां पडलं, मान्य होतं त्यांना. कारण इतके दिवस सगळ्या चिकित्सेची पद्धत काय, व्याधी विपरीत, डोकं दुखतंय, सिर्फ एक सॅरेडॉन झालं का. मग ते आता त्याला जाहिरातीत पुढे तुम्ही पाहता रेडिओला आणि टी व्हीला जाहिरात यायला लागली, सिर्फ एक सॅरेडॉनमध्ये अंगदुखी पण आलं. आता व्याधी विपरीत चिकित्सा कुठे सांगितलं आहे हेतू काय आहे म्हणून. शिरशूल होण्याचं कारण काय, आतप सेवन आहे की निजदोष वाढले म्हणून पित्तवृद्धीमुळे शिरशूल होत आहे, की प्रवात सेवन केल्यामुळे शिरशूल होतं आहे, की कफज छर्दी किंवा काय म्हणूया आपण प्रतिक्षाय आहे, श्वास आहे, त्याच्यामुळे शिरशूल आहे. कुठे हेतू पाहिला नाही. मग आपल्याकडे मात्र फरक पडणार आहे. आपल्याकडे प्रत्येक वेळेस एकच औषध देऊन नाही चालणार आहे, मग तुम्हाला बदलावं लागेल. मग कधी गुडूची काम करेल, कधी त्रिवनकीर्ती काम करेल, कधी लघुसुच्छेकर काम करेल, कधी घृताचं नस्य काम करेल. प्रत्येकाचं शिरशूलाचे हेतू वेगळे आहेत ना, चिकित्सा बदलणार आहे. मला सेकंडला रस आणि भैषज्य हा विषय आणि द्रव्य गुण मुळात याच्यासाठीच तर आला आहे की तुम्ही निदान आणि चरकमध्ये व्याधी शिका, संप्राप्ती मांडा आणि त्यातले कल्प त्या पद्धतीने शिकून घ्या की ते इकडचे वापरता येतील. ते फलश्रुती दिल्यात प्रत्येक कल्पाच्या खाली, त्याचं कारण असते की आम्हाला वापरायचं कुठे ते कळलं पाहिजे ना. आम्ही जर फलश्रुतीच पाहिल्या नाहीत, अवस्थाच पाहिलेल्या नाहीत, आणि त्यांनी कुठे सहसा फलश्रुतीत वातज पित्तज कफज सांगत नाहीत, ते आपण ओळखायचे की वातज पित्तज कफजमध्ये वापरायचे की नाही, द्वंद्वजमध्ये वापरायचे की नाही वापरायचं, सन्निपातिकमध्ये वापरायचं की नाही वापरायचं. काही ठिकाणी स्पेसिफिकली येतं सन्निपातिके येतात नक्कीच, काही अडचण नाही आहे. काही ठिकाणी द्वंद्वचा उल्लेख पण येतो, काही ठिकाणी प्रकार असेल तर स्पष्टपणे प्रकारही सांगितले जातात, पण इतर वेळेस नाही आहेत. तर तिथे सरळ संप्राप्तीचं कॉमन सेन्स वापरायचं की संप्राप्ती कुठल्या प्रकारे त्याच्यानुसार आम्ही चिकित्सा करतो. पुढे म्हणून तर त्यांनी तेच दिलं, तस्य अशुकार्य दव अग्नी अपिपतितस्य अत्यायिकस्य अशु प्रशांते प्रयतितव्यम मात्रादेशम कालम च अभिसमीक्ष. संतर्पणेन अपतर्पणेन हे सूत्र झालं होतं आपलं. वा मृदू मधुर शिशिर तिक्त कषायेर अभिवहार्ये प्रदेह परिषेक अवगाह संस्पर्शान्येर वमनाद्यैर्वा तत्र अविहितेन इति. हे आपल्याला ठरवायचं आहे, संतर्पण द्यायचं आहे, अपतर्पण द्यायचं आहे, प्रदेह करायचं आहे, वमन द्यायचं आहे, काय विरेचन द्यायचं आहे, काय अवस्था पहा, बल पहा. आणि ज्या पद्धतीने म्हणजे याच्यामध्ये एक फार छान वाक्य सुश्रुताने पण सांगितलं आहे की तुम्ही फार विचार पण कधी कधी करू नका. आत्यायिक अवस्था आहे ना, मग आत्यायिक अवस्थेमध्ये समजा उदाहरण त्यांनी दिलं आहे, घराला आग लागल्यानंतर तुम्ही काय करत बसणार आहात, घरात किती खांबेत मोजत बसणार आहात का, नाही. काय करणार, जे काही तुमच्या आवश्यक सामान आहे ते घेऊन बाहेर पडणार आहात. आत्यायिक अवस्था वाटते, तुम्ही पाहिजे ती चिकित्सा द्या, पेशंटला आत्यायिक अवस्थेतून बाहेर काढा. एकदा का आत्यायिक अवस्था संपली की मग तुम्ही विचार करा की तिथे चिकित्सा काय बसवायची. आत्यायिकेमध्ये तुम्हाला काही करू शकता, तिथे बंधन नाही आहे की नाही हेच सांगितलं आहे, हे नाही करायचं आहे. जसं आता याच्यामध्ये चिकित्सा स्थानामध्ये उल्लेख आला आहे की रक्तपित्त अध्यायामध्ये स्तंभन कोणामध्ये देऊ शकता म्हणून त्यांनी सांगितलं. अक्षीण बल मांस, ज्यांचं बल आणि मांस उत्तम आहे, क्षीण झालेलं नाही आहे. यद अश्नतः, जो आहार व्यवस्थित घेतो, ज्याच्यातून दोष सहजतेने बाहेर पडतात, अशा व्यक्तींना स्तंभन नाही दिलं तरी सुद्धा चालू शकते. हे रक्त बाहेर पडतं, पडू द्या, काही बिघडत नाही.
मग येथे विपर्य तंत्रयुक्ती लावली, अक्षीणबलमांसाचं क्षीणबलमांस असेल तर मग काय करावं लागेल? पहिलाच क्रायटेरिया आला, स्तंभन द्या. का? रुग्णाचं बलच नाही आहे तेवढं, मांस बल पण नाही आहे तेवढं, मग तुम्हाला स्तंभन द्यावंच लागणार आहे. यद अश्नता, तो जेवतच नाही आहे, क्षुधा मान्य झाले, मग त्याच्यापर्यंत पोषभाव कुठे मिळणार आहे? रसधातूचं कार्यच होणार नाही, प्रीणनाचं कार्य नाही आहे, प्रीणनानंतर पुढचे येणाऱ्या धातूंचं कार्य नाही आहे, थांबलं. मग काय करा? स्तंभन द्या. दूषित बाहेर पडत नाही आहे रक्त, तुम्हाला कुठेतरी शुद्ध रक्ताची लक्षणं दिसायला लागली आहेत, स्तंभन द्या. हे काय आहे? अशुकारी अवस्था आहे. जर बल नाही आहे आणि तुम्ही म्हणताय नाही दूषित रक्त बाहेर पडते, पडू द्या, पण त्याचं बल कुठे आहे? लंघनाचा विचार करताना ज्वरामध्ये हा भाग खूप चांगला सांगतात की तुम्ही लंघन सांगता लोकांना, कधी द्यायचं आहे? पुन्हा एकदा हेच येतं, कंडिशन अप्लाय, की त्याचं बल कसं आहे ते पहा, ऋतू कुठला आहे ते पहा, त्याचा आहार कसा आहे ते पहा, व्याधीचं स्वरूप काय आहे ते पहा, आणि मग लंघन द्या. वातप्रकृती असलेला रुग्ण आहे, ग्रीष्म ऋतू चालू आहे, वातप्रधान ज्वर आहे, आणि तुम्ही जर लंघन देणार म्हटला की पेशंट खटाक, अरे जातो कळत नाही पेशंट, खरंच सांगतोय बॅड होतो कळत नाही. बऱ्याचदा आपल्या लोकांना हीच गोंधळ कळत नाही की पेशंट वर्स्ट होऊ शकतात छोट्याशा गोष्टीनं सुद्धा. काय करणार आहेत? ज्वर वेग वाढला, अति दौर्बल्य आलं, काय तुमच्याकडे सोय काय? आणि अशा वेळेस मोठ्या हॉस्पिटलला हलवण्याशिवाय पर्याय राहत नाही, आणि हलवले की सगळ्यात पहिल्यांदा शिवाय आपल्याला बसतात. तुम्ही अवस्था पाहिली का? नाही. का बरं? नाही, आम्हाला मास्तरनी सांगितलं होतं लंघन द्यायचं. अरे पण पुढे मास्तरनी हे सांगितलं ना कुठल्या अवस्थेत द्यायचं आहे ते. अतिसाराची अवस्था आहे, बलहीन आहे, सुकुमार आहे, द्या स्तंभन. बल उत्तम आहे, काय नाही, 3-4 वेग झाले तरी पेशंट म्हणतो काय नाही बरं वाटतंय, मग नका देऊ. विचार करा ना आधी, कोणाला द्यायचंय नाही द्यायचंय. मग त्यासाठी महत्त्वाचं काय आहे? संप्राप्ती आहे. कोणामध्ये घडली ती पण महत्त्वाची आहे, उगीच घडतीये म्हणून नाही. जेव्हा आपल्याकडे परीक्षण करायला रुग्ण येतो तेव्हा आपण काय करतो? विमानस्थानामध्ये आलेली परीक्षा कशी आहे? सत्वतः, सारतः, सात्म्यतः वगैरे वगैरे आलं ना, प्रकृतीतः परीक्षण करा. कशासाठी आलं आहे? कस्मिन देशे जातः, ती प्रकृती डिफाईन करणार आहे ती व्यक्ती. आहार कुठल्या प्रकारचा आहे ती प्रकृतीवर डिपेंड राहणार आहे, तर आहार त्याच्या व्याधीसाठी कारणीभूत राहणार आहे. मग तुम्ही दिलेली चिकित्सा त्याला सहन होते की नाही ते त्याच्यावर ठरणार आहे. मग आम्ही अग्निपरीक्षण, कोष्ठपरीक्षण, त्याच्यानंतर बलपरीक्षण केल्यानंतर चिकित्सा ठरवली तर योग्य ठरेल. इथे गोंधळ घातले की चिकित्सेत गोंधळ होता. म्हणून सूत्रस्थानाच्या पहिल्या अध्यायापासून सगळीकडे तेच ओरडतात. काय करा? दोष दुष्य समीक्ष पहा काय ते. मग पुढच्या याच्यात काय दिले? साध्यम लोहित पित्तम तद यत ऊर्ध्वम प्रतिपद्यते. ऊर्ध्व भागाने बाहेर जे पडतं ते साध्य आहे, आणि विरेचनसे योगित्वात बहुत्वात भेषजस्य. का बरं? विरेचन वापरता येतं, सोपी प्रोसिजर आहे विरेचनाची, काय वेगळं करावी लागत नाही, आणि काय औषधांची संख्या जास्त आहे. कोणकोणत्या कारणांनी आहे आपण सुखसाध्याची व्याख्या करताना सूत्रस्थानामध्ये पाहिलं असेल. त्याच्यामध्ये एक भाग आलेला आहे अष्टांग वाग्भटांनी सांगितलेला, की जिथे औषधं योग्य मिळतात, सहजतेने मिळू शकतात किंवा औषध सहजतेने वापरता येईल, ते सगळे व्याधी सुखसाध्यामध्ये येतात. जिथे औषधांची संख्या मर्यादित यायला लागली की मग ते कष्टसाध्यामध्ये जायला लागले. म्हणून पुढचं सूत्र आलंय, रक्तम तू यद अधोभागम तद याप्यम इति निश्चितम वमनस्य अल्पयोगित्वात अल्पत्वात भेषजस्य च. झालं, त्या सूत्राचं हे प्रेझेंटेशन झालं. तिथे त्यांनी उद्देश सांगितला, थोडक्यात सांगितलं. इथे निर्देश आलं, वर्णन झालं, तुम्हाला सरळ सुटकळ. अल्पयोगित्वात, आमच्याकडे औषधच नाही आहेत अधोमार्गाने जर रक्तपित्त बाहेर पडत आहे तर काय करायचं आहे? वमन वापरायचं आहे. वमन कसं आहे? अल्पयोगित्वात, जास्त तुम्ही देऊ शकत नाही. वमनाला ही फार मोठी कंडिशन आहे, बल पाहावं लागतं. सरसकट लोकांना वमन देऊन चालत नाहीत, उपद्रव होतात. तर अवाम्य असेल तर जास्तच उपद्रव होतात. जे काय सांगितलेत अनर्ह आलेले सगळे जे त्याच्यामध्ये. मग इथे करायचं काय? वमनम ही न पित्तस्य हरणे श्रेष्ठ मुच्यते. आता हे वमन तर काय पित्त हरणामध्ये श्रेष्ठ नाही आहे, पण तुम्हाला वापरावं तर लागणार आहे.
यश्च तत्र अन्वयो वायुस्तत् शांतोच अवरम स्मृतम. वायूमध्ये पण काय हे काही श्रेष्ठ भाग आहे अशातलाही भाग नाही आहे. तच अयोगावहम तत्र कषायम तिक्तकानीच. कषाय तिक्त रस्त वापरता येणार नाही कारण स्तंभन करेल तो, बाहेर काही काढू देणार नाही आहे. तस्मात याप्यम समाख्यातम यद उत्तम अनुलोगमम. तुम्हाला व्याधीला कुठेतरी कमी करायचं आणि प्रतिमार्ग हरणाने त्या दोषांना कमी करायचं म्हणून तुम्ही वमन वापरावं लागणार आहे तुम्हाला. ते सोडून वमन म्हणजे काय, तुमच्याकडे फार ब्रह्मास्त्र आहे अशातला काही भाग नाही आहे. तुम्हाला दुसरं काहीच वापरता येत नाही ना, मग शेवटी तर वमन तरी वापरा, म्हणजे ते तिथे तरी अवरोध करेल. मग पुढचे तुमचे एकदा वेग थांबले रक्ताचे की बाकीची चिकित्सा सुरू करा. मग काय वापरा, मधुर रसाची द्रव्य वापरा प्राधान्याने, जे वातशमनी करेल पित्तशमनी करेल. कषारस जास्त वापरला स्तंभन करेल, वातवृद्धी करेल. तिक्तरस वापरला तरी वातवृद्धी होऊ शकते, तेवढा काय उपयोग होणार नाही. तुम्हाला वापरताना विचारपूर्वक. आम्ल लवण वापरू शकत नाही, ते पित्तवृद्धी करणार आहे. राहतं राहिलं कोण, मधुर. आणि कोणी शहाणा नसेल की मी आता कटुरस वापरून पाहतो, ते तीव्र दोषकर आहे तो रस. काय वापरणार आहात तुम्ही? वातही वृद्धी करणार, पित्तही वृद्धी करणार, सगळेच निंदे लावणार. मग आधीचं काय, विरेचनम तू पित्तस्य जयार्थे परम औषधम. जेव्हा अधोमार्गाने दोष ऊर्ध्वमार्गाने दोष बाहेर पडतात, तुम्ही विरेचन वापरलं. मग विरेचन का श्रेष्ठ आहे? पित्तमध्ये, पित्तहरणामध्ये श्रेष्ठ आलं आहे. ते संप्राप्तीमध्ये आहे, पित्तप्रधान आहे, वापरायला काही हरकत नाही आहे. यश तत्र अन्वया श्लेष्मा तस्यच अनधम स्मृतम. आणि कफप्रधान चिकित्सेमध्ये काय अधम नाही आहे चिकित्सा, ती कमी नाही आहे, ती तिथे वापरता येते. भवेद योगावहम तत्र मधुरम चैव भेषजम. तस्मात साध्यमतम रक्तम यत ऊर्ध्वम प्रतिपद्यते. म्हणजे तुम्हाला दोन्ही सूत्रांमध्ये काय दिलं आहे, स्कोप दिला आहे. चिकित्सेचा स्कोप काय, तुमच्या ट्रीटमेंटचा स्कोप काय. ऊर्ध्व मार्गाने जर दोष बाहेर पडतात तर भरपूर स्कोप आहे. विरेचन वापरू शकता, मधुरसाची द्रव्य वापरू शकता, बल उत्तम आहे, झालं, चिकित्सा सुरू केली. अधोमार्गाने सुरू झालं की स्कोप लिमिटेड आला, म्हणून याप्यत्व आलं. मग इथे जरा वैद्याचं कौशल्य लागतं की किती वापरायचं आणि कसं वापरायचं. आणि हेतू तर बदलणार आहेत. आता हे तरी ठराविक हेतू आले, कुठल्या कुठल्या हेतूंमध्ये आलं त्याचा विचार करावाच लागणार आहे तुम्हाला. आता जे दोन्ही मार्गाने बाहेर पडतात त्याला काय सांगितलं आहे, रक्तपित्तम तू यन्मार्गो द्वौपी प्रतिपद्यते असाध्यम इति तज्ज्ञेयम पूर्वोक्तात एव कारणात. पूर्व जे काही सगळी कारणं सांगितली त्या कारणामुळे ते दोन्ही मार्गाने जर बाहेर पडतोय तर ते असाध्य. आणि सगळ्याकडूनच बांध फुटला तर काय करणार आहात, कुठे कुठे अवरोध घालणार आहात तुम्ही. काहीतरी अवरोध घालायला जागा तर असली पाहिजे. माझ्या मते याच्यात वायपर पॉइझनिंगमध्ये ब्लिडिंग आहे ना, आय थिंक सो. मी पेशंट पाहिला होता इंटर्नशिपच्या वेळेस. इथून सगळं असं ब्लिडिंग चालू आहे, ओठातून, दातातून, वुंड्स जिथे तिथून. त्याने असं पिशवीत बांधून आणला होता तो, मारून इंटर्नशिपला हॉस्पिटलमध्ये दाखवायला. काय ते रक्तपित्तच आहे ना, पण ते जिथून मार्ग दिसेल ब्लिडिंग चालू झालं. काय झालं, तो असाध्य अवस्थेतला आहे किंवा कष्टसाध्य अवस्थेतला आहे. ठीक आहे, आपण अँटीस्नेक वेनम वगैरे वापरून विचार करू शकतो आहे. पण जर संप्राप्तीनुसार मांडायचं झाला की कीट वगैरे यांच्या दंशामुळे निर्माण होणार असतो रक्तपित्त झाला आणि उभय मार्गाने जिथून दिसेल तिथून ब्लिडिंग सुरू होतं. इव्हन युरिन पण विथ ब्लड असते. हा फायदा होतो की पेशंट जर आपण पाहिलेले असतील ना तर समोर प्रेझेंटेशन दिसतं साधारणतः कसं असू शकतो. जसं मी रक्तपित्ताच्याबद्दल एक गोष्ट मागेही सांगितलेली की एक टिपिकल स्मेल असतो त्या पेशंटचं. आम्ही इंटर्नशिपच्या वेळेस काही पेशंट्स पाहिलेले की टिपिकल रक्तपित्ताचा स्मेल असणार आहे. दर उन्हाळा सुरू झाला, एक मार्च सुरू झाली की नाकातून रक्त यायला सुरुवात करायची. कुणपगंध काय आहे तो कळतो तुम्हाला. वेगळं काही काय म्हणतात, तुमचं स्मेल तयार व्हायची गरजच पडत नाही. ते बरोबर तुमचं नाक तयार होतं, ते वास होतो, तो कळतो त्याला की हा याचा रुग्ण आलेला आहे. आणि असं नाही की ते फक्त त्याच सीझनला कळतं. काही रुग्णांना 12 महिने तसा वास असतो शरीरात. आणि एवढं प्रचंड रक्तदुष्टी असते. आणि जे कार्ष्ण्यता म्हणतात ना शरीरावरची, पूर्ण प्रभाहानी झालेला भाग तोही लक्षात येतो. बरेचसे रुग्ण येतात त्याच्यामध्ये लक्षात येतं की नाही हे प्रभाहानी झालेलं आहे, याच्यात काहीच अडचण नाही.
बाकी विचार करायची गरजच पडत नाही. पुढे काय सांगितलं, नही संशोधनम किंचित तस्य प्रतिमार्गम च हरणम रक्तपित्ते विधीयते एवं एव उपशमनम सर्वस्य न अस्य विद्यते संसृष्टेषु च दोषेषु सर्वजिच्छमनम मतम इति उक्तम त्रिविधम उदरकम रक्तम मार्गम विशेषत. आता या पद्धतीने तीनही प्रकारचे जे काही आहेत ते सगळ्या साध्य असाध्य याच्यानुसार त्यांनी समजून घेतले. अभ्यस्तु खलु हेतुभ्यः किंचित साध्यम न सिद्ध्यति प्रेष्य उपकरणात भावात दौरात्म्यात वैद्यदोषताः अकर्मतश्च साध्यत्वं कश्चित् रोगो अतिवर्तते तत्र असाध्यत्वम् एकं स्यात् साध्ययाप्य परिक्रमात. वैद्यांचा काही दोष असेल किंवा रुग्णाचे बल कर्म या सगळ्यांचा विचार तिथे होईल. रक्तपित्तस्य विज्ञानम इदम तस्य उपदिश्यते यत् कृष्णम अथवा नीलम यद्वा शक्रधनुष्प्रभम. शक्रधनु रेनबो इंद्रधनुष्य त्याच्यानुसार वेगवेगळ्या वर्णाचं सुद्धा जर रक्त बाहेर पडत असेल किंवा कृष्ण रंगाचं किंवा नील वर्णाचं असेल रक्तपित्तम असाधन तद वाससो रंजनंच यत् भृशम पूती अतिमात्रंच सर्व उपद्रवच्च यत्. अतिशय पूयस्राव चालू आहे किंवा सर्व प्रकारचे उपद्रव जर निर्माण झालेले असतील तर बलमांसक्षये यच्च तच्च रक्तम असिद्धिमतम. सगळ्या प्रकारचे उपद्रव झालेले आहेत, बलमांसक्षय असेल तर असंही अवस्था काय आहे, असाध्य आहे. त्याची चिकित्सा करून फारसा काही उपयोग होणार नाही आहे. याचा अर्थ असा नाही की चिकित्सा करायची नाही आहे, करायची आहे, पण एवढा अंदाज ठेवायचा की ही अवस्था असाध्य आहे, पुढे जाऊन आपल्या हातात रुग्ण सापडेलच याची खात्री नाही आहे. म्हणजे हा जो भाग आहे तो ग्रंथकार मुद्दाम एक्स्ट्रीम का सांगतात की त्या अवस्थेपर्यंत तुमचे रुग्ण जाऊ नयेत म्हणून. मला पॉसिबल आउटकम्स काय असतील ते सगळे ग्रंथकार सांगतात, ते सुद्धा मुद्दाम एक्स्ट्रीम लेवलचे अतिरिक्त सांगून मोकळे होतात, अतिशयोक्ती करतात. हे असं आम्हाला धर्माधिकारी नेहमी सांगतात की ते म्हणतात एवढं का आलं आहे त्याच्यामध्ये. हे आपल्याला वैद्याला कळलं पाहिजे की अरे बाबा ती पण अवस्था येऊ शकते, त्या अवस्थेला आपल्याला रुग्णाला जाऊ द्यायचं नाही आहे. त्याच्या आधी तुम्ही विचार करा की काय करता येईल. त्यामुळे त्यांनी प्रत्येक व्याधीच्या बद्दल साध्यासाध्यत्व सांगितलं. कुठेच त्यांनी सोडलेलं नाही आहे की हा साध्य असाध्यत्व नाही आहे. सगळ्या ठिकाणी सांगून मोकळे झालेत. का चिकित्सा करताना विचार करा की तुमच्याकडे कुठल्या अवस्थेत रुग्ण आला आहे. तुम्ही 8 दिवस चिकित्सा दिल्यानंतर त्या रुग्णामध्ये काय फरक पडतो आहे, अवस्था साध्य राहते की असाध्य राहते, आणि मग त्याचे परिणाम काय दिसतात. मग तुम्हाला तो रुग्ण पुढे कंटिन्यू करायचा आहे, नाही करायचा आहे, की त्याच्या नातेवाईकांना वेगळं काही सांगायचं आहे. हा विचार तुम्ही करा. तुमच्याकडे रुग्ण येणार आहे त्यामुळे तुम्ही याच्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली आणि जे एक नेहमीचा जो गैरसमज आपल्याच लोकांनी बऱ्याचदा करून दिला आहे, काही नाही हो आमचे रुग्ण सहज बरे होतात, नाही सहज बरे होतात. आपल्याकडे पण असाध्य रुग्ण येतात, ते कंटाळून निघून जातात, कधी कधी चिकित्सा घेता नाही वर जातात, होतात. एखाद दुसरा फॉलोअप असतो, तिसऱ्या फॉलोअपच्या वेळेस आपण विचारतो तर शेजारचा माणूस सांगतो तुम्हाला कळलं नाही का ते परवाच गेले. लक्षणं एवढी बारीक असतात ना, ती अशी मस्तपैकी चकवा देऊन मोकळी होतात. आपण किती विचार केला आणि व्याधी काय दुसरा तिसरा नसतो, तोच व्याधी असतो ज्याच्याकडे तुमच्याकडे चिकित्सा चालू असते. मग आपल्या त्यात काहीच नसतं. आणि आपण असे म्हणू शकत नाही की आपल्याला कळलं होतं म्हटलं की सगळ्यात मोठा पहिला प्रश्न आहे नातेवाईकांचा, मग तुम्ही सांगितलं का नाही. आणि नाही कळलं म्हटलं तर मग तुम्हाला कळत नाही का. लोक प्रश्न विचारतात. त्यामुळे मॉडर्न प्रॅक्टिस असो नाही तर आयुर्वेद प्रॅक्टिस असो सोपी नाही आहे जर खरंच करायची असेल तर. पाट्या टाकायच्या असतील तर काहीच अवघड नसतं, ते कसंही करता येतं. पण जेव्हा आपण विचार करतो संप्राप्तीचा, चिकित्सा देताना लक्षणांचा, औषधांचा, तेव्हा हा फार बारीक विचार करावा लागतो की तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी, कशासाठी आणि कसे औषधं वापरता, तर त्याचे परिणाम दिसणार आहेत, नाहीतर ते आपल्याला त्रासदायक ठरतं. पुढे काय सांगितलं, येन चोपहते रक्तम रक्तपित्तेन मानवा पश्यदृशम वियच्छापी तच्च असाध्यम न संशयम तत्र असाध्यम परित्याज्यम. सोडून द्या. सरळ ग्रंथकार सांगून मोकळे झाले, सोडून द्या, लक्षच देऊ नका. याचा अर्थ काय झालं,
ठीक आहे, तुम्ही चिकित्सा करा, त्याच्याबद्दल काही अडचण नाही आहे, पण विचार करा की उद्या जर पेशंटचं कमी जास्त झालं तर तुमच्याकडे तशी साधनं असली पाहिजे आणि पेशंटच्या नातेवाईकांचं काउन्सिल पण झालं पाहिजे. कारण हेच सांगतात चरक महर्षी, एखादा व्यक्ती दैववशात पण बरा होऊ शकतो, त्यामुळे चिकित्सा शेवटपर्यंत करा. दुसरीकडे सांगतात सोडून द्या, सुने किसकी, त्यांचंच ऐकावं लागणार आहे. ठीक आहे, प्रयत्न करत राहायचे. त्याचं दैव चांगलं असेल तर दैववशात बाहेर पडेल, पण असं नाही आहे की पूर्ण लक्ष तिथेच. आणि हा भाग येतो बऱ्याचदा की आपण सगळं झोकून देतो आणि नंतर आपल्यालाच कुठेतरी एक काय म्हणतात त्याला, असं विषण्णता येते की आपण एवढं पण बरं करू शकत नाही का. पण ही अवस्था म्हणून ग्रंथकार आधीच सांगतात, कॉशन साईन, ती अवस्था असाध्य आहे. त्यामुळे ती सुटली तरी फार मोठं काही बिघडलेलं नाही आहे. पुढच्या वेळेस विचारपूर्वक चिकित्सा ठरव. म्हणून सर्वम असाध्यम परित्याज्य याप्यम यत्नेन यापयेत. याप्य असेल तर प्रयत्न करून त्याला बरं करा किंवा अवस्थेत ठेवा. साध्यमच अवहिता सिद्धेर भेषजे साधयेत भेषक. आणि साध्य मात्र व्यवस्थित चिकित्सा करा, त्याला याप्य अवस्थेत जाऊ देऊ नका आणि याप्याला असाध्यमध्ये जाऊ देऊ नका, त्याच्या अलीकडच्या अवस्थेत ठेवा. म्हणून तत्र श्लोको कारणं नाम निर्वृत्तिं पूर्वरूपाणी उपद्रवान मार्गो दोषानुबंधं च साध्यत्वं न च हेतुमत् निदाने रक्तपित्तस्य व्याजहारा पुनर्वसून वीत मोह रजो दोष लोभ मान मदस्पृहा. कोणामध्ये व्याधी होणार नाही आहे त्याचं वर्णन त्यांनी केलं आहे. आत्रेयांना विशेषणं लावली आहेत. काय लावली आहेत? वीत मोह, ज्यांना मोह नाही आहे कुठला, रजदोषापासून दूर आहेत, लोभ नाही आहे, मान नाही आहे, मद नाही आहे, म्हणजे जे सात्याने इंद्रियांच्या विषयांमध्ये संलग्न असतील, धारणीय वेगांचं अधारण करत असतील, जे धारणीय वेग सांगितले मानस वेग, ते जर सात्य वापरत असतील, इंद्रियांवर विजय नाही आहे, तर त्यांना व्याधी होणार आहे. आणि ज्यांचा सगळ्या गोष्टींवर कंट्रोल आहे, नियंत्रण ठेवलं आहे, त्यांना कुठल्याही प्रकारचे व्याधी होणार नाही आहेत. हे विशेषणं त्यासाठी आहेत की समजावून घ्यायचे आहेत की हे पण व्याधीचे हेतू ठरू शकतात या गोष्टी सातत. आणि हे हेतू काय आहेत बघा ना तुम्ही, अभिमान, क्रोध, संताप, हे सगळे पित्तकर हेतू आहेत. त्याच्या विपरीत गुण असतील तर पित्तवृद्धी होणार नाही आहे, पित्तवृद्धी नाही झाली म्हणजे व्याधी होणार नाही. हा सगळा काही भाग त्याच्यामध्ये येतो. ठीक आहे, एकंदरीत आपला रक्तपित्त निदान अध्याय संपलेला आहे. सुरुवातीपासून काय काय झालं एकदा पहा, आपण सोडूया जेवायला. सगळ्यात पहिल्यांदा रक्तपित्त व्याख्या, पित्तम यथाभूतम लोहित पित्तम इति संज्ञा लभते. त्यानंतर हेतू, 5वा श्लोक, संसर्ग दोघांचा, पूर्वरूप, त्याच्यानंतर उपद्रव काय, ऊर्ध्व आणि अधोमार्गाने काय काय लक्षणं निर्माण होतात, कोणामुळे निर्माण झालेत, रक्तपित्त प्रकोप काय, रुद्र पित्त प्रकोप काय सगळा तो. त्याच्यानंतर चिकित्सा, अशुकारी चिकित्सेचं काय महत्त्व आहे, साध्यत्व, कोणत्या मार्गाने रक्तपित्त बाहेर पडतं किंवा दूषित रक्त बाहेर पडतं, त्याच्यानुसार त्याचं साध्यत्व ठरलेलं आहे. आणि त्याला कारणं पण त्यांनी दिली आहेत की औषधं कोणामध्ये संख्या जास्त आहे, कुठली चिकित्सा सहजतेने वापरू शकता, कुठे शमन औषधी वापरायची गरज पडेल, कुठे शोधन औषधं वापरायची आहेत, त्याची उपयुक्तता काय, त्याच्यानुसार ठरलं की ते साध्य आहे की याप्य आहे की असाध्य. आणि त्याच्यानंतर पुढे हेतूंचा विचार करून चिकित्सा ठरवा. आणि असाध्य अवस्थेमध्ये काय येतं, कोणकोणती लक्षणं निर्माण झाली तर इथे असाध्य अवस्था समजायची, याचं त्यांनी वर्णन केलं. आता हे जे काही आलं, यत कृष्ण मथवा नीलम यद्वा शक्र धनुष्प्रभम, हे ऊर्ध्व रक्तपित्तामध्ये जरी दिसायला लागलं तरी असाध्य, त्या अधोग रक्तपित्तामध्ये दिसायला लागलं तरी असाध्य. तिथे काही गरज नाही आहे की दोन्ही मार्गाने रक्त बाहेर पडलं पाहिजे मग ते लक्षणं दिसली पाहिजे. ते कुठल्याही एका मार्गाने जरी बाहेर पडतंय पण तिथे त्या स्वरूपात जर बाहेर पडतंय तरी ती अवस्था तीव्र दोषदृष्टीची समजायची आणि असाध्यत्व समजायचं. ठीक आहे, आलं लक्षात काय काय या सगळ्या गोष्टी आहेत ते. या अर्थाने आपण इथे दुसरा अध्याय संपवतोय. सिलेबसनुसार पहिले 2 अध्याय निदान स्थानातले झालेत. पुढच्या वेळेस तिसरा अध्याय आपण सुरू करूया. ठीक आहे, दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुमचे काय सेकंड टर्म कधी होईल त्याच्यानुसार माहिती नाही. तुमची इच्छा असेल आणि निदान स्थान कंटिन्यू करायचं असेल तर सेकंड टर्म नंतर क्लासेस केले तर पूर्ण करेल. ठीक आहे, क्लिअर, कळलं, काही अडचण काय असेल तर विचारणा.